नमस्कार मंडळी, मी गायत्री तांगडे. स्वागत आहे तुमचं राष्ट्रभूमीमध्ये. ग्राहकांना शुद्ध आणि भेसळरहित उत्पादने मिळण्याचा हक्क बजावत अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळखोरांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. चांगल्या दर्जाचे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य मूल्य मिळाले पाहिजे, यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. चुकीच्या मार्गाने वागणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा इशारा देत मुंढे यांनी राज्यातील भेसळ पूर्णपणे हद्दपार करण्याचे आश्वासन दिले आहे. सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ही मोहीम तरी नक्की काय? नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही मोहीम अधिक आक्रमक झाली आहे. गेल्या 6 दिवसात राज्यभर 203 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या मोहिमेत सुमारे 1,58,28,000 रुपयांचा भेसळयुक्त आणि प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय 102 जणांना अटक करण्यात आली असून 68 आस्थापनांना सील करण्यात आले. 25 मे ते 31 मे या कालावधीत सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे विभागाने भेसळीच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शेतकरी, उत्पादक आणि ग्राहक यांचे हित जोपासत राज्यात शुद्ध अन्न आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तुकाराम मुंढे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनातून स्पष्ट होते की विभाग केवळ कारवाई करणार नाही तर गुणवत्ता वाढवण्यासाठीही सातत्याने प्रयत्न करेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे आणि ग्राहकांना शुद्ध उत्पादने पुरवणे हे दुहेरी ध्येय आहे. प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणामुळे तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व कारवाईमुळे राज्यातील भेसळीला आळा बसण्यात मदत होईल आणि अन्न सुरक्षा क्षेत्रात सकारात्मक बदल घडेल, असे निरीक्षक पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याबरोबरच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माढ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीसाठी माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत भेसळयुक्त अन्नपदार्थ विरोधात राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा राष्ट्रभूमी.